तिकडे उडी मार, तिकडे असं करता करता सगळी लंका त्यांनी पेटवून टाकली. पण एक गोष्ट त्यांनी काळजी घेतली आहे, सगळं झालं पण जिथे सीता बसली होती ते अशोकवन आणि जिथे हा विभीषण राहत होता त्याचा महाल, म्हणजे अख्ख्या लंकेमध्ये दोनच गोष्टी सुरक्षित राहिल्या, एक अशोकवन आणि जिथे हा विभीषण राहत होता त्याचा महाल. बाकी सगळं काही जाळून टाकलं. अगदी रावणाचा महाल सुद्धा झाला, कुंभकर्णाचाही झाला, इंद्राचा इंद्रजिताचाही झाला, सगळ्यांचे महाल झाले. आणि इथे वर्णन केलंय, हनुमंत आपल्या महालावर आलेला बघून आपल्या स्त्रिया गर्भगळीत झाल्या, घाबरून गेल्या आणि त्या ओरडायला लागल्या, टाहो ओरडायला. आणि काय हा आलाय वानर, कुठला आलाय, आणि जळती शेपूट त्याची, आणि तो येतोय काय, सगळं जाळतोय काय, जिथे जिथे त्याच्या शेपटीचा स्पर्श होतोय ते सगळं पेटतोय. आणि अशा प्रकारे सगळी लंका जाळून टाकली.